प्रश्न क्रमांक पहिला, रत्नागिरी जिल्हाधिकारी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर यम देवेंद्र सिंग हे रत्नागिरी जिल्हाधिकारी आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 19 नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन असतो। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा वाटा किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 9.36% महाराष्ट्राचा वाटा आहे। प्रश्न क्रमांक चौथा, रत्नागिरीमध्ये राखीव जंगल किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 52% रत्नागिरीमध्ये राखीव जंगल आहे। प्रश्न क्रमांक 5, गडचिरोलीमध्ये राखीव जंगल किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 75.96% गडचिरोलीमध्ये राखीव जंगल आहे। प्रश्न क्रमांक 6, किसान क्रेडिट कार्डाशी संबंधित कोणती बँक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नाबार्ड बँक ही किसान क्रेडिट कार्डाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, भाग्यश्री योजनेची रक्कम किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 50,000 भाग्यश्री योजनेची रक्कम आहे। प्रश्न क्रमांक 8, भाग्यश्री योजना कधी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एप्रिल 2016 मध्ये भाग्यश्री योजना सुरू झाली। प्रश्न क्रमांक 9, शाश्वत विकास उद्दिष्ट किती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 17 उद्दिष्ट शाश्वत विकास आहेत। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात नसणारे अभयारण्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 58 महाराष्ट्रात नसणारे अभयारण्य आहेत। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात विधान परिषद सदस्य संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 78 महाराष्ट्रात विधान परिषद सदस्य संख्या आहे। प्रश्न क्रमांक 12, जालना तालुक्यातील बदनापूरची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 15 ऑगस्ट 1992 या दिवशी जालना तालुक्यातील बदनापूरची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 13, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 2023 मध्ये कुठल्या देशात पुतळा उभारला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमेरिका या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 2023 मध्ये पुतळा उभारला गेला। प्रश्न क्रमांक 14, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्ण असे तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण म्हणतो। प्रश्न क्रमांक 15, मराठी वर्णमाळेत एकूण किती वर्ण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 12 वर्ण मराठी वर्णमाळेत एकूण वर्ण आहेत। प्रश्न क्रमांक 16, जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दत्त तालव्य या प्रकारचा जावई या शब्दातील ज हा वर्ण आहे। प्रश्न क्रमांक 17, वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संधी असे वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास म्हणतात।
प्रश्न क्रमांक 18 राज्यघटनेमध्ये विधानसभेची रचना कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 171 या कलमामध्ये राज्यघटनेच्या विधानसभेची रचना सांगण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 भारतीय राज्यघटनेत कायद्याचे राज्य ही तरतूद कोणत्या राज्याकडून घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर इंग्लंड या राज्याकडून भारतीय राज्यघटनेत कायद्याचे राज्य ही तरतूद घेतली आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 संविधान सभेचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर एच मुखर्जी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 22 रत्नागिरी जिल्हा काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रत्नभूमी म्हणून रत्नागिरी जिल्हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 23 भारतीय संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1940 या वर्षी भारतातील संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली. प्रश्न क्रमांक 24 ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यमुना या नदीच्या काठावर ताजमहल आहे. प्रश्न क्रमांक 25 भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 29 चहा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दुसरा चहा उत्पादनात भारताचा जगात लागतो. प्रश्न क्रमांक 27 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 32 हा भारतीय संविधानाचा प्राण आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 29 विधान परिषद सदस्यांचा कालावधी सर्वसाधारण किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 6 वर्षाचा विधान परिषद सदस्यांचा कालावधी सर्वसाधारण असतो. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 1 केंद्रीय रिझर्व पोलीस बलचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नवी दिल्ली येथे केंद्रीय रिझर्व पोलीस बलचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 2 केंद्रीय रिझर्व पोलीस बलची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 27 जुलै 1939 या दिवशी केंद्रीय रिझर्व पोलीस बलची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 3 भारत तिबेट सीमा पोलीसचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नवी दिल्ली येथे भारत तिबेट सीमा पोलीसचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 4 भारत तिबेट
सीमा पोलीसची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 ऑक्टोबर 1962 या दिवशी भारत तिबेट सीमा पोलीसची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 5 सीमा सुरक्षा बलचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बलचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 6 आसाम रायफलची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 मार्च 1835 या दिवशी आसाम रायफलची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 7 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नवी दिल्ली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 8 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 10 मार्च 1969 या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 9 स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जॉन मथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. प्रश्न क्रमांक 10 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 11 उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 12 हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी व केव्हा केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रमाबाई रानडे यांनी 1894 मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर टिटवाळा 1945 मध्ये किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. प्रश्न क्रमांक 14 नागपूर करार केव्हा करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1994 या वर्षी नागपूर करार करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 15 1864 साली ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विष्णुशास्त्री पंडित यांनी 1864 साली ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला. प्रश्न क्रमांक 16 महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे व केव्हा केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चंपारण निळा सत्याग्रह 1917 मध्ये महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग केला. प्रश्न क्रमांक 17 रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 51% क्षेत्रात रयतवारी पद्धत लागू होते. प्रश्न क्रमांक 18 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 19 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगाबाद येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 20
स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2 आणि 3 म्हणजे CR दास आणि मोतीलाल नेहरू यांचा स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वाधिक चहा उत्पादन कोणत्या देशात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारत या देशामध्ये जगातील सर्वाधिक चहा उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटनेची कोणती तरतूद 1949 मध्ये लागू झाली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मूलभूत हक्क ही तरतूद भारतीय राज्यघटनेची 1949 रोजी लागू झाली नव्हती. प्रश्न क्रमांक 23 बातम्यामध्ये दिसणारा MMDR कायदा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर खाणी आणि खनिजे या क्षेत्राशी बातम्यामध्ये दिसणारा MMDR कायदा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24 मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा कोणी व कधी केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 जानेवारी 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. प्रश्न क्रमांक 25 औरंगाबाद जिल्ह्यात बैजापूर येथे कशाचे संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ऊस संशोधन केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात बैजापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 26 हा दिवस महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 17 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर औरंगाबाद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 1 महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 2 भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 राज्यांना भारतात अधिकृत राज्य गीत लागू आहे. प्रश्न क्रमांक 3 चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ठाणे या ठिकाणी चोली विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 4 जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्रीनिवास खळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले. प्रश्न क्रमांक 5 भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 मार्च 1957 या दिवशी भारतीय राष्ट्रीय पंचांग सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 6 केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मंदाकिनी या नदीकाठी केदारनाथ मंदिर आहे.
प्रश्न क्रमांक 7 आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 कराल मित्रांनो आपलं उत्तर 288 आसाममध्ये विधानसभेच्या जागा आहेत. प्रश्न क्रमांक 8 आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 कराल मित्रांनो आपलं उत्तर 14 जागा आसाममध्ये लोकसभेच्या आहेत. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कराल मित्रांनो आपलं उत्तर हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे घेतले जाते. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कराल मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन घेतले जाते. प्रश्न क्रमांक 11 मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? तर ऑप्शन क्रमांक 1 कराल मित्रांनो आपलं उत्तर 988 यामध्ये मराठी भाषेचा पहिला शिलालेख सापडला. प्रश्न क्रमांक 12 मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 कराल मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे मराठी भाषेतील पहिली शाळा सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 14 मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कराल मित्रांनो आपलं उत्तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14 मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 कराल मित्रांनो आपलं उत्तर मुकुंदराज हे मराठी भाषेतील पहिले कवी आहेत. प्रश्न क्रमांक 15 मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कराल मित्रांनो आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कराल मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती यांचा राज्यपाल हा प्रतिनिधी असतो. प्रश्न क्रमांक 17 राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कराल मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 18 अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 कराल मित्रांनो आपलं उत्तर 1864 या वर्षी अलाहाबाद कोर्टाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 19 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कराल मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 20 जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कराल मित्रांनो आपलं उत्तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कराल मित्रांनो आपलं उत्तर भारत या राज्याने वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन सुरू केले.
प्रश्न क्रमांक 22 तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 11 मे हा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 23 सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन पुणे येथे संस्था स्थापन केली। प्रश्न क्रमांक 24 इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ही संघटना इंटरपोल ही संघटना आहे। प्रश्न क्रमांक 25 परभणी घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? परभणी घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे व महाबळेश्वर या दोन शहरादरम्यान परभणी घाट आहे। प्रश्न क्रमांक 26 मनाचे श्लोक कोणी लिहिले? मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले। प्रश्न क्रमांक 27 सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मंगळ हा ग्रह सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोयना या नदीला महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 29 बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 जुलै 1856 या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला। प्रश्न क्रमांक 30 भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत माझा देश आहे ही भारत देशाची प्रार्थना आहे। प्रश्न क्रमांक 31 केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 32 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपजिल्हा अधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 33 शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांना शिवजयंतीचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 34 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 356 या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मृत कलम असा केला आहे। प्रश्न क्रमांक 35 खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो? खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 19 अंतर्गत खासगीचा अधिकार येतो। प्रश्न क्रमांक 36 मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याला मराठवाडा हे नाव दिले। प्रश्न क्रमांक 37 मुंबई शहर हे किती बेटांचा भाग होता? मुंबई शहर हे किती बेटांचे भाग होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 बेटांचा मुंबई शहर हे भाग होता। प्रश्न क्रमांक 38 भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 जुलै 1994 या दिवशी भारतात सेवा कर लागू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 39 नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 जुलै 1991 या दिवशी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले। प्रश्न क्रमांक 40 मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मराठवाडा या भागात मांजरा पठार आहे। प्रश्न क्रमांक 1 राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात कधी झाली होती? राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2 ऑक्टोबर 1953 या दिवशी राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात झाली होती। प्रश्न क्रमांक 2 बलवंतराव मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? बलवंतराव मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 16 जानेवारी 1957 या दिवशी बलवंतराव मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक केली। प्रश्न क्रमांक 3 वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 27 जून 1960 या दिवशी वसंतराव नाईक समिती नेमली गेली होती। प्रश्न क्रमांक 4 वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 226 शिफारसी वसंतराव नाईक समितीने केल्या होत्या। प्रश्न क्रमांक 6 पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 स्तर पंचायत राज व्यवस्थेत आहेत। प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 मे 1962 या दिवशी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ झाला। प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असू शकते? महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 ते 17 महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या असू शकते। प्रश्न क्रमांक 8 ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो? ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असावी राज्य शासनाच्या वतीने ठरवितो।
प्रश्न क्रमांक 9. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 10. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ किती असतो? ग्रामपंचायतींचा कार्यकाळ किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 5 वर्ष ग्रामपंचायतींचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 11. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तहसीलदार हे ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 13. सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय कोण घेतो? सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय कोण घेतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विभागीय आयुक्त हे सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय घेतात. प्रश्न क्रमांक 14. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सरपंच यांच्याकडे उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 15. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपला राजीनामा देतो. प्रश्न क्रमांक 16. वेदाकडे परत चला असे कोणी म्हटले होते? वेदाकडे परत चला असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्वामी दयानंद सरस्वती ह्या वेदाकडे परत चला अशा म्हटल्या होत्या. प्रश्न क्रमांक 17. महापौर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2.5 वर्षाचा महापौर यांचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 18. महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 19. यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर अब्दुल कलाम हे यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 20. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 21. आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग आग विझवण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 22. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे.
प्रश्न क्रमांक 23 भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 24 जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या दिवशी पोलिओ मुक्त घोषित केले? जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या दिवशी पोलिओ मुक्त घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 27 मार्च 2014 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ मुक्त घोषित केले। प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? खालीलपैकी भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे। प्रश्न क्रमांक 26 पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा देतात। प्रश्न क्रमांक 27 पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे पंचायत समिती सभापती आपला राजीनामा देतात। प्रश्न क्रमांक 28 जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संबंधित विषय समिती सभापती यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतात। प्रश्न क्रमांक 29 जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा देतात। प्रश्न क्रमांक 30 जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। प्रश्न क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उर्वेश कोठारी हे सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे? सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला आहे। प्रश्न क्रमांक 3 कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले? कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वारणा या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले।
प्रश्न क्रमांक 4 जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतो। प्रश्न क्रमांक 5 पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे शहर आहे। प्रश्न क्रमांक 7 शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1962 या दिवशी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 7 इंडिया हाऊसची प्रश्न क्रमांक 7 इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर श्यामजी वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 8 सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कृष्णा या नदीकाठी सांगली शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 9 भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंतप्रधान हा भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष असतो। प्रश्न क्रमांक 10 सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जाते। प्रश्न क्रमांक 11 अरवली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे? अरवली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये अरवली पर्वतातील गुरु शिखर आहे। प्रश्न क्रमांक 12 होमगार्ड दलाची स्थापना कधी झाली? होमगार्ड दलाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1946 या दिवशी होमगार्ड दलाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 13 गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतून गेले? गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1993 या वर्षी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले। प्रश्न क्रमांक 14 राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण किती राज्य आहेत? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण किती राज्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 9 राज्य राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य आहेत। प्रश्न क्रमांक 15 मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते आहे? मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर प्रदेश हे राज्य मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 16 संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त मजूर पक्षाची स्थापना केली।
प्रश्न क्रमांक 17 केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली? केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1811 या वर्षी केसरी वृत्तपत्राची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 19 आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव असेल? आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव असेल? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ऑल इंडिया रेडिओ या संस्थेचे आकाशवाणी हे कायमचे नाव असेल. प्रश्न क्रमांक 20 तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर फ्री हिंदुस्तान हे वृत्तपत्र तारकानाथ दास यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 21 रेड्डी बंदर कोणत्या राज्यात आहे? रेड्डी बंदर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग या राज्यामध्ये रेड्डी बंदर आहे. प्रश्न क्रमांक 22 पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1293 मीटर पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे. प्रश्न क्रमांक 23 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे. प्रश्न क्रमांक 24 भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 25 छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला. प्रश्न क्रमांक 26 चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर कोठे आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 28 धारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? धारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये धारापुरी लेणी आहे. प्रश्न क्रमांक 29 स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रामकृष्ण परमहंस यांना स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून ओळखले जाते.
प्रश्न क्रमांक 30 राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते? राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विधानसभा यांना राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 31 राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राज्यपाल हा राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 32 प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भोरप्या या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 34 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमरावती या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे आहे. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 36 संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली? संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 जुलै 1947 या दिवशी संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना स्वीकारली. प्रश्न क्रमांक 37 विमा हा 2 पक्षातील काय आहे? विमा हा 2 पक्षातील काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर करार. विमा हा 2 पक्षातील करार आहे. प्रश्न क्रमांक 38 भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्यातून भारतातून जाणारे कर्कवृत्त जात नाही. प्रश्न क्रमांक 39 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले? 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वि.दा. सावरकर यांनी 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केले. प्रश्न क्रमांक 40 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.